भारत मात्रे हेलो चेक हेलो माइक टेस्टिंग हेलो चेक तर निश्चित सामनावीर आम्ही अनाउन्समेंट करतोय अगोदर चेंडू द्यायचा तर सामनावीर ज्याने ठोकल्यात 15 धावा बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट प्राप्त केला कुणाल ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तर निवृत्ती मात्रे आणि राजेश चिकनकर यांना आम्ही इन्व्हाइट करतो या आपण तर निश्चित या दोन संघांपैकी जिंकणारा संघ लगेच सेकंड राऊंडचा सामना खेळणार आहे हेलो 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 ठीक हेलो माइक चेक हेलो 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 माइक चेक हेलो माइक चेक हेलो 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 तर निश्चितच आपण कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया सामन्याची सुरुवात कशी असेल ऐकूया आपण साहेबू भंडारी यांच्या माध्यमातून या निवृत्ती जी मात्रे साहेबांना विनंती करतो ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत करण्यात आहे या त्यांची सुकन्या देखील यांच्या सोबत आहे या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत परी आज शाळेत गेली नसावी सुट्टी असावी शाळेला आज ती पप्पांसोबत क्रिकेट नागझरी हे क्रिकेट आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा गावचा संघ उतरतो मग लहान पिढी असू द्या त्याच्यानंतर मोठी ही कन्या तुम्ही पाहता परीला बुधाजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मी पार पडतो मायेची शाल दादा आपण आलात असंच प्रेम राहू द्या नक्कीच या स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषकावरती तुमचं मनपूर्वक सरसे स्वागत अभिमान आहे नक्कीच प्रतिमा महाराजांची जरा चप्पल काढली तर प्लीज बुटा काढा दादा प्लीज बाय परीला देखील तुम्ही पाहता हे आमचे बुधाजी पाटील बालचंद्रजी पाटील हे आमचे व्यक्तिमत्व परी देखील आज सोबत आहे ती देखील मॅच पाहण्यासाठी आली आहे तिला देखील देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा गेम ऑन ऑल टू कॉम्बॉक्स जाऊया ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज साईबो यांचा मायक्रोफोन वरती थँक्यू सो मच आपण पाहू शकतोय पहिल्या फेरीतील तिसरी मॅच इथं रंग मैदानी रंगतोय सर्गीय लवशेट पाळी स्मृती चषकामध्ये पुन्हा एकदा लाडक्या क्रीडा रसिकांचा आणि प्रेक्षकांचा खेळाडूंना भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील पहिला चेंडू स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता योगेश राजेश चिकनकर यांचा देखील आपण सन्मान करू यांना देखील आपण सन्मानित करू जिथे आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये ग्रामपंचायत सदस्य नारायणचे राजेशजी चिकनकर तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत दादा बुट्टे काढा दादा ही महाराजांची प्रतिमा तुम्ही पाहता बघता क्षणी नक्कीच झोप देखील लागणार नाही आळस देखील येणार नाही अशी प्रतिमा बालचंद्रदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण सन्मान करतो मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत त्याच दरम्यान विजय पाटील यांचे देखील शुभ आगमन इथं सरचे स्वागत असेल या माईकचा आवाज हॅलो हॅलो इथे मात्र योगेश पहिला चेंडू बीट झाला होता योगेश कुंभारकर पदनाम सातत्याने टीम चिंचवडसाठी आघाडीसाठी भरपूर सीझन खेळत आलेला खेळाडू तर चेंडू पुन्हा एकदा योगेशसाठी हा चेंडू भीमर सावा की पास सिग्नल खराब चेंडू आपण पाहतोय जिथे कटआउट या स्पर्धेला खूप त्याचा राहिला दुर्गेजी पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला हिट झाला तर नक्कीच 505 रुपयाचे पारितोषिक त्यांचा गाडी नंबर 0.05 एक जबरदस्त पुरस्कार ते देखील नारायणचे नक्कीच नारायण टीमला जे पॅक करत असतात आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत ओ टू कॉम्बॉक्स पाहू शकतो ते खराब चेंडू फेकला प्रेशर आले गोलंदाजावरती गोलंदाज विवेक गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू चांगला आला होता त्याच्यानंतर चौकार टोकला आणि भीमर चेंडू फेकला चेंडू फ्री हिट असेल इथे नव्याने संधी लावेल योगेशला योगेशच्या बॅटमधनं दुसरा
तडाखा आपल्याला पाहायला भेटलाय. दुसरा बॅक टू बॅक चौकार. योगेश तयार आहे. विवेक पॅव्हेलियन एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाज विवेक साहा. चेंडू रज लावून घेऊन खेळायचा प्रयत्न होता. बऱ्याचशा उशिराने खेळले मात्र चेंडू एसटी मागे गेलाय. डॉट बॉल. ते यश येतोय गोलंदाजाला. पहिल्या मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर इथे कमबॅक करत असताना गोलंदाजी मार्कमध्ये आपण बघतोय गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हटलताना टीम एलेक्स 11 खोनी संघाचा हा गोलंदाज पहिला षटक फेकतोय टीमसाठी. पॉवर प्लेचं षटक म्हणजे जबाबदारी गोलंदाजावरती भरपूर असतो. हाही फुल टॉस होता. डाऊन दी ग्राउंड ऑन साईडला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. भेटला योगेशच्या बॅटमधून. योगेशसाठी हाही चेंडू उशिराने खेळायचा होता. चेंडू एसटी मागे गेला. डॉट बॉल. प्रेशर आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाजावरती. थोडासा प्रेशरच आहे कारण आघाडीचा खेळाडू योगेश कुंभारकर पदनाम चांगली फलंदाजी करतोय. टीमसाठी 2 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला भेटला. एक अतिरिक्त चेंडूवरती चौकार आला होता. फुल टॉस पेटला होता. तो ऑन साईडला षटकार ठोकला होता. हा स्टेप आउट करून उंच गेलाय. भरपूर उंच गेलाय. पाहायचाय झेल तर हा चेंडू आतमध्येच होता. अडवण्याचा प्रयत्न केलाय मात्र जोपर्यंत चेंडू थांबला जाईल तोपर्यंत धावा मिळतात. 2 तिसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचं आहे. नकार आहे. हा झेल खेळायला हवं होतं मात्र इथे झेल सुटलाय. मिळाली नव्याने संधी योगेशला. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. षटकाखेरीस एकंदरीत धावा 17 धावा. तर उपस्थित मान्यवर श्री निवृत्ती हिरामन म्हात्रे नागझरीचे आहेत. रायगड जिल्हा शाळा अध्यक्ष 1110 किंग मेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच च्या पूर्णपणे ट्रॉफ्या मला लाभल्यात. आता तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. ओ टू कॉम्बॉक्स. तिथे पहिल्या षटकामध्ये आपण चांगली स्थितीमध्ये बघतोय टीम चिंचोलीला. पहिल्या षटकामध्ये योगेशने चांगली फलंदाजी केली. 2 षटकार 1 चौकार ज्या समवेत 17 धावा. 17 द लॉस न लॉस. आतापर्यंत कोणता विकेट गेलेला नाही. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजीमध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला भेटतोय गौरव. गोलंदाजी मार्कमध्ये आपण गौरव ठोंबरेला बघतोय आणि स्ट्राईक सचिन भंडारी. आघाडीचा खेळाडू ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. सध्याच्या घडीला फलंदाजीमध्ये ऑन स्ट्राईक आहे गोडाऊन एंडकडनं. गोलंदाज तिथे गौरव ठोंबरे तयार आहे. गौरव तयार. गौरवचा पहिला चेंडू बॅटकट उशिराने खेळायचे होतं. चेंडू बॅटचा कडा घेऊन एसटी मागे गेलाय. डॉट बॉल. ते गौरवला पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. आता किती धावा बनवेल चिंचोली संघ. एक चिंचोली संघ म्हटलं की मलंगड परिसरात तरी ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो. अगेन्स्ट खेळणारी टीम देखील खोणी बऱ्याचदा एकमेकाच्या विरोधात खेळात मात्र या नौक्या काही खेळाडूंचा तडाखा उंच गेलाय. भरपूर उंच गेलाय आणि बाहेरही गेलाय. षटकार. गौरवचं स्वागत केलं दुसऱ्या चेंडूवरती. गौरव चांगला गोलंदाज आहे. टीम खोणी संघासाठी सातत्याने गोलंदाजी करत आलेला आहे. हा गोलंदाज हा बॅकफूट लावून खेळायचं होतं. पुन्हा एकदा पॉईंटच्या वरनं खेळायचं होतं. आता इथे चेंडू एसटी मागे गेलाय. डॉट बॉल. एक गोलंदाजी करावी लागेल. इथे एका बाजूने आक्रमणही आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये पहिल्या 17 मध्ये धावा बनवण्यासाठी देखील
संघर्षच करावं लागतं आणि दुसऱ्या डावामध्ये देखील संघर्ष. मागे मॅचमध्ये आपण बघितला लोएस्ट स्कोरचा 36 धावांचं लक्ष असताना कृषी ब्राह्मण संघाला बीट केली. नागदर संघाने हाही तडाखा लावून ती कार्पेट घरंगळत चाललाय. डीप मिड विकेट सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं उशीर झाला चेंडू उचलून फेकायला, तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल आला नॉन स्ट्राईक हँडकडनं योगेश आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. आणि एकेरी दोन्हीने वाटचाल या षटकामध्ये आपल्याला आतापर्यंत 8 धावा येताना बघतोय आपण. चेंडू फेकून झाल्यात एकंदरीत 4, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि पण धावसंख्येचा विचार केला तर धावपैकी धावा आपल्याला 25 नो लॉस 25 धावा आतापर्यंत बघतोय. चांगली स्पर्धा, कारण स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक म्हटलं की 6 बाब प्रमाणे सातत्याने पर्व आठवा आहे. आणि 20-25च्या या नूतन वर्षाच्या निमित्ताने ठेवलेला हा फटका डाऊन दी ग्राउंड ऑन साईडला उडवायचा होता. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरनं चेंडूला थांबवलाय, तोपर्यंत धावा मिळताय तिथे. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. केरीने वाटचाल पुढे सरकली आहे. या षटकामध्ये प्रथमतः स्ट्राईक आणला योगेशला आपण बघतोय. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. ऑन साईडला जागा म्हणून खेळाचा प्रयत्न घरंगळ दी बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने चाललाय चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा आहे. नकार आहे यावेळेस मात्र सचिनचं. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. 2 षटकांखेरीज धावसंख्येचा आपण विचार केला तर 27 धावा, जिथे पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय. तोपर्यंत ऐकूया आपण एक सुमधुर गोलंदाजीमध्ये आपण परिवर्तन पाहायला बघतो. भूषणला डाऊन ग्राउंड फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ सीमा रेषेवरती. इथे मात्र स्वीकारलाय खेळ आणि संपलाय फलंदाज योगेश कुंभारकरचा खेळ. पहिला टीमला लागलाय. देवीदास मात्र नवीन खेळाडू मैदानावरती येतो बेन डाऊन साठी. पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. गोलंदाजी करत असताना मात्र 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज भूषण. गोलंदाज तयार आहे. पहिल्या चेंडूवरती यश मिळाल्यानंतर देवीदास आलाय. देवीदास मात्र सातत्याने टीम चिंचवडीसाठी बऱ्याचशा मॅचेस या खेळाडूंकडे चपल्यात लाईने खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाही. चेंडू एसटी मागे, विकेट किपर बीड झालाय. बॅटचा कडा घेऊन चेंडू एसटी मागे गेला, मात्र विकेट किपर बीड झाला. कॅरी करू शकला नाहीये चेंडूला, तो थांबू शकला नाही. तोपर्यंत धाव मिळेल 1. अकाउंट ओपन करत असताना सध्या मात्र पहिल्या चेंडूवरती देवीदास. सचिन आणि देवीदास 1 डाऊन साइड विकेटवरती ही चिंचोळी संघाची जोडी सध्या मैदानावरती आपण बघतोय. तर पॅवेलियन एंडकडनं गोलंदाजी करत असताना भूषण
हा चेंडू सचिनने उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चेंडू गेलाय, नवीन चेंडू इथे दिला गेलाय. आता सचिन सांगलीकडे, सचिनच्या बॅटमध्ये दुसरा तडाखा आपल्याला पाहायला भेटतोय. भूषण गोलंदाजी करतोय आतापर्यंत, भूषणची चांगली गोलंदाजी राहिली होती. इथे मात्र क्रमक आसमानी टोळा आपल्याला पाहायला भेटला. तयार आहे सचिन. हा ही चेंडू मिस्टिक्स होता, गोलंदाज कॉटन बॉलची दाट संधी आहे आणि इथे स्वीकारत असताना भूषणला इथे यश मिळतोय. सचिन मैदानाच्या बाहेर, लागलेला हा दुसरा धक्का. इथे मात्र आपल्याला विकेटची पठण व्हायला बघितलं आपण या मागील चेंडूवरती, जिथे झेल स्वीकारला स्वतः गोलंदाजाने. मग संपला खेळ. सचिन भंडारीचा चांगली फलंदाजी केली, त्याच्या मधनं 2 टोले आपल्याला पाहायला भेटले, 2 षटकार त्यांनी ठोकले. अजूनही 2 चेंडू फेकायचे आहेत. भूषण गोलंदाजी करतो पॅव्हलियन यांकडनं. दरम्यातील चेंडू पुन्हा एकदा फलंदाज तयार. हा चेंडू जाऊन चेसवरती आला, अंपायर सिग्नल, दॅट इज नो बॉल. भीमर असेल आणि दुसऱ्या धाब्याचा इथे प्रयत्न केला जाईल. खराब चेंडूपैकी तिथे 2-3 धाबा एकंदरीत त्या चेंडूवरती येतील. भीमर चेंडू फेकलाय, फ्री हिट, नक्कीच फ्री हिट असेल. खराब चेंडू फेकला. भूषण चांगली गोलंदाजी करत होता, मात्र हेमंत फलंदाजीसाठी आलाय सेकंड डाऊन साठी विकेटवरती. मात्र त्याच्यावरती त्याच्या समोर गोलंदाजी करत असताना खराब चेंडू आलाय. हा चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातं, इथे मात्र सिंगल मिळाली आहे. त्यापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी होती भूषणची. एक षटकार आपल्याला षटकामध्ये नक्कीच पाहायला भेटला. एक भीमर चेंडू देखील पाहायला भेटला. खेळाडू बाद झाला. एका बाजूनं सचिनला बाद देखील केलं. निर्णायक शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तो गोलंदाज तयार आहे भूषण. हा चेंडू उंच उडवलाय आसमानात, हवेच्या आवाक्यावरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
निर्णायक षटकामध्ये गोलंदाज साहिल ठोंबरे आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम षटक स्ट्राईक फलंदाज तयार आहे एका बाजूने हेमंत. संकेतला बघतोय आपण. संकेतसाठी हा चेंडू पळून खेळायचा प्रयत्न केला मात्र चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. अंपायर सिग्नल. दॅट इज व्हाईट बॉल. खराब चेंडू फेकलाय. पहिलाच चेंडू खराब आलाय साहिलचा. धावपळ किकने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. पोटी चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्याच्याकडे आपण बघतो चिंचोली टीम, कारण मागील मॅच मध्ये आपल्याला 36 धावा डिफेन्स करताना बघितला आपण टीम. हा चेंडू उंच उडवायचा होता. ऑन साईडला षटकारासाठी प्रयत्न चालू होते मात्र इथे रोमॅन्स मारला. चेंडू पाडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न चालू आहेत आणि हा म्हणताना तिसरी धाव इथे कंप्लीट केली जाईल. धाव फलक 3 ने पुढे सरकत असताना कारण देवीदासने एक षटकार टोकला होता. त्या देवीदासकडे स्ट्राईक असणं अनिवार्य होतं आणि तेच कार्य करत असताना इथे मात्र देवीदास गोलंदाज तयार. हा चेंडू पळवून चांगला फटका आहे. सीमारेषेच्या बाहेरच येणार. एका टप्प्याने चेंडू माउंट लाईनच्या बाहेर. चौकार. दुसरा बॅक टू बॅक चौकार. फटका आपल्याला पाहायला भेटला. लगातार आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला भेटलं. साहिल ठोंबरीवरती चढवत असताना सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक अंतिम डेट ओव्हर मध्ये फलंदाज देवीदास. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिड विकेट मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचं आहे. दुसऱ्या धावेसाठी येस आणि इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी फलंदाज देवीदासला ग्राउंड सोडावा लागेल. धावबादच्या रूपात देवीदास बाद. लागलेला हा तिसरा धक्का टीमला. मात्र धावबादच्या रूपात लागलेला धक्का. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत अंतिम षटकातील. तुषार आळे फलंदाजीसाठी. मिडल ऑर्डरचा खेळाडू आहे आणि चांगल्या धावसंख्या आपण बघतोय आतापर्यंत टीमची. 57 धाव. हा चेंडू फलंदाजाला बीट करून गेला. एसटी मागे डॉट बॉल. निर्णायक शेवटच्या चेंडूचा खेळ जे शिल्लक आहे. 57 धावा 57.
पहिल्या मॅच मध्ये आपण 81 धावा बघितल्या होत्या, ती मॅच एकतर्फा पाहायला मिळाली. मागील मॅच मध्ये आपल्याला संघर्ष नक्कीच पाहायला मिळाला. या मॅच मध्ये 57 धावा आतापर्यंत बनल्यात. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू पाहावा लागेल. आउटसाइड लेग स्टिक, अंपायर सिग्नल दॅट इज वाईड बॉल. पाहू शकतोय अंतिम चेंडू फेकण्यासाठी मात्र इथे गोलंदाज तयार आहे गोडाऊन कडनं. हा चेंडू पाहावा लागेल. हा चेंडू चांगला आहे. 58 धावा पहिला डाव इथे संपला आणि या दरम्यान आमचे मान्यवर हरचंद्र दादा मात्र यांचं शुभ आगमन इथे झालेलं आहे. या आपलं मस्ट वेलकम स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. तसेच मेघनाथ दादा कोळी माळेगाव हे देखील इथं उपस्थित असेल तर या आपण समाजन कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. आणि पहिला डाव या मॅचचा पहिला डाव इथे संपला जिथे 58 धावा बनवल्यात. बॉल घ्या बॉल. तर नाऱ्यांचे काही मान्यवर इथं कोणी असतील तर या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. तर मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आपण जिथे 58 धावा म्हणलात आणि 59 धावांचं लक्ष आहे. आणि जसा मॅच चालू होईल दुसऱ्या डावामध्ये आवाज ऐकूया आपण तैसर गावचे भूमिपुत्र सौरभ दादा बात आहे. थँक्यू सो मच साहेबो. हल्ला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ नारण आयोजित स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. 58 उभारण्यात 59चं लक्ष पार करायचं. आता उत्तरार्धामध्ये टीम बॅटिंग करणारी खोनी संघाला आणि सलामीची जोडी मैदानामध्ये गेली. पंचांचा ग्रीन सिग्नल. गौरव आणि राकेश राहुल टोमरे खोनी या तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत.
विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम षटक क्रिकेट. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल टॅपिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला फील्डर तिकडे, मात्र रनआउटची साठी डायरेक्ट हिट झाला असता, कदाचित रनआउट झाला असता. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. क्रिकेट असा खेळ आहे, सध्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ क्रिकेट आहे. तुम्हा आम्हाला इथपर्यंत आणणारा खेळ मात्र क्रिकेट आहे. आणि तुम्ही पाहता मागची मॅच 36 धावा काय डिफेंड केल्या नागझरीनं. असं वाटलं होतं कोणाला. क्रिकेट आहे, तुम्हाला आधीच सांगितलं काही पण होऊ शकतं. क्रिकेट आहे आणि ते देखील झालं. 36 रोखल्या नागझरीनं. ती मॅच देखील विजय त्यांना मिळवला. षटकातील पुढचा बॉल ट्रॅकर शॉटर फुल बॉल चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार. ठोक राकेशनं अकाउंट खुलं केलंय षटकारानं. जास्त उंची घेतली या बॉल न पडल्यानंतर बाउन्सर बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. अतिरिक्त धाव, एक बाउन्सचा कॉल देखील देण्यात आला. याच्या नंतर तुम्ही जर आता बॉल टाकला तर तुम्हाला पंच नो घोषित करतील. चांगले पंच आहेत. क्रिकेट देखील कित्येक वर्ष खेळला. रोहिंटनसाठी सचिनजी कडू, उत्तर शिवसाठी क्रिकेट खेळलाय मनोजी पवार सर. हे दोन नामांकित पंच आहेत. क्रिकेटपासून जोडलेलं त्याचं नातं आज त्यांना पंचाच्या भूमिकेत या स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांना पाहता. फडका चांगला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वन बाउन्स टू बाउन्स सीमा पार ठोकला. आणखीन एक दर्जेदार लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर व्यासपीठाला दिली मानवंदना. ठोकला. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. धावा बनवायच्या 59. चांगली स्पर्धा. स्वर्गीय लहू शेटपादी स्मृती चषक 2025 वर्ष 8वे आणि 8व्या वर्षामध्ये तुम्ही ही स्पर्धा पाहता. आयोजक भालचंददादा पाटील, बुधाईदादा पाटील, गुरुनाथदादा पाटील, जयवंतदादा पाटील, लालचंददादा पाटील आणि सागर दादा पाटील हे असतील, ज्यांच्या माध्यमातून ही बाईक देण्यात आली आहे. शिवसेना शाखा प्रमुख नारनचे सागरजी पाटील यांच्याकडनं. कट करण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर शर्लापासून थोडा दूर ठेवला बॉल. पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावपलकावरती. स्कोर बोर्डवरती जनसंख्या तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती. अठरा धावा धावपलकावरती. गुल्लिका नवीन आहेत आमचे, काही हरकत नाही, अशा चुका होतील. बॅट सातला कडा पॉइंटला पकडलाय. जेल संपलाय.
मैदानावरती राकेशचा खेळ, विकेटचं पतन, पहिला 18 वरती धक्का, टीम खोडीला ठोकणीचे. बायला एक नवी वेगळी छाप ज्यानं निर्माण केली असा बैल, आणि मुका जरी असला तरी त्यानं त्यांची एक नवी नक्कीच ओळख देखील निर्माण करून दिली आहे राहुलभाई पाटील. आणि तुम्ही पाहता हा मथुरचा संगीत MTC लाईव्ह या स्पर्धेला कव्हर करतीये. चांगली क्लिट, चांगली क्वालिटी. MTC सागर जे असतील आमचे परम मित्र, रोशन जे असतील, त्यानंतर तुम्ही PC वरती पाहताय सूरजला, कॅमेरामॅन आमचे सज्जद नीरज आणि अतिश, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. गुणलेखेच्या भूमिकेमध्ये रवीजी पाटील, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आज पहिला दिवस आणि आवाज ऐकताय साहेबो यांचा, एक जबरदस्त समालोचक, आणि त्याच्यानंतर तुम्ही गणेशजी म्हात्रे, आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. मंडप डेकोरेशन देखील कौतुक करू, ज्यानं या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलं. चांगली रंगरंगोटी तुम्ही पाहता, आणि जी बाईक 456 खेळाडू, त्यातून एक भाग्यवान खेळाडूला ही बाईक आपल्या घरी घेऊन जाईल. अर्थात सुपर संडे मध्ये जी शिवसेनेची बुलंद तोप शाखा प्रमुख सागरदादा पाटील यांच्याकडनं ही आम्हाला बाईक सुपुत्र करण्यात आली आहे. दादा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आणि आजोबाच्या नावाची स्पर्धा आहे, म्हणजे पुतण्यानं देखील हे मोठं काम केलं. सागरदादा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आडव्या वाटणं खेळण्याचा प्रयत्न, अपील पाहिला, सांगितलं थोडा इफेक्टर जास्त लगेचच मरुसराने सांगितलं. हा बॉल तुम्ही पाहता, डॉट बॉल आला दाबा धावपलकावरती 18 या आकड्यावरती. विशालला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली आणि बॉलिंग ट्रॅक वरती विशाल आला. ऑल दी गार्बेज फिल्डिंग ऑफ प्रतीन, रनआउटची संधी, तो थोडा खराब आला, थोडा ॲक्युरेट आला असता, कदाचित बाद झाला असता. या बॉलवरती मिळती आहे ती एक धाव. मिड ऑफला का फिल्डिंग चांगली पाहायला भेटली. मिड ऑफला फिल्डर राजेश धावा धावपलकावरती 19 या आकड्यावरती. लक्ष असू द्या, 12 देखील लक्ष असणं खूप गरजेचं मित्रा. आडव्या बॅटने खेचला, बॉल चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेग बॉडीला, इच्छा दिशेनं जमिनीसोबत वारतार करत असताना सीमा पार, चौकार 4. बघा यातून जो सामना जिंकेल, सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण लगेचच खेळणार आहोत. नागझरी सोबत ती मॅच होणार आहे, लक्षात घ्या. यातून जो जिंकेल लगेच आपण मॅच सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत. सेकंड राऊंडची पहिली मॅच. पटका चांगला, बॉल चालला डीप स्क्वेअर लेग बॉल लागूच्या बाहेर, आउट ऑफ दी पार. प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी. षटकाच्या बाहेर आयवा कॅच जर पकडला तर आमचे लाडके आयोजक पालचंद्रदा पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. प्रेक्षक तुमच्यासाठी देखील आता पारदर्शक आहे. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर 200 रुपयाचे कॅश प्राइज. उडवला बाबा, स्थिर बॅट वरती आला नाहीये, झेलची शक्यता, फिल्डर पकडलाय झेल. षटकानंतर प्रत्युत्तर टी पोर्टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर, विकेटचं पतन लागणारा मैदानावरती दुसरा
विवेकाला बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावरती विकेटचं पतन, चौकार, षटकार, त्यानंतर लगेचच प्रत्युत्तर विशालनं दिला. टी फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर. षटकातील पुढचा बॉल खेचण्याचा प्रयत्न ऑन साइडला होता, पडल्यानंतर बॉल खाली झाला. विकेट किपरच्या हातामध्ये. अशा रीतीनं 12 बॉलचा खेळ संपला गेला आणि धावा धावपलकावरती 29, या आकड्यावरती 59 धावेचं लक्ष. आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 12 बॉल मध्ये बनवायच्या धावा, त्या मात्र 30 डीज आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल उडवला, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉल वरती धीरजच्या अगेन्स्ट तुम्ही षटकार पाहिला. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट षटक आहे. किती धावा देईल या षटकामध्ये. पहिल्या बॉल वरती षटकार आला. समोर फलंदाज तुम्ही पाहता विवेकला. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या बॉल वरती षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल, उडवला बॉल, चालला लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, ठोकलाय षटकार. षटकारनं अकाउंटला खुलं केलंय. त्यानं मात्र स्वतःच खेळला सुरुवात केली आहे. धावा धावपलकावरती 42 या आकड्यावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल, गती कमी, लेन पीक केले, फिल्डर तिकडे तुम्ही पाहता. मेन विकेटला पकडलाय झेल, संपला. इथे बॅट्समन विवेकचा खेळ, विकेटचं पतन.
लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहताय 43 या आकड्यावरती. 7 बॉल 16 धावेची अजूनही गरज आहे. 7 बॉल 16 करायच्या. नवीन फलंदाज समीर मैदानामध्ये आला बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती. ऑलरेडी गार्बेट बॉल झाला बॉन्डलाच्या दिशेनं. तिथे तुम्ही पाहताय तोपर्यंत या बॉलवरती 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. बघा प्लीज, छोटासा मुलगा आहे त्याच लेनमध्ये आता बॉल देखील आला होता. बॉल फेकू नका आतमध्ये प्लीज. लक्ष असू द्या मित्रा. तुम्ही आता तर स्पर्धा आहे तुमचा आभार आहे पण बॉल नका फेकू. तिथेच देखील बॉल आला. जर कदाचित प्रॉब्लेम झाला असता प्लीज लक्ष असू द्या थोडा. चौदा धावेची गरज. 6-14चं समीकरण या मॅच मध्ये तुम्ही पाहता. षटकातील पहिलाच बॉल. बादशाहला कडा पॉइंटला झेल सोडला. थ्रो देखील खराब. अशा चुका महागात पडतील अशा क्षणाला. फिल्डर होते तुम्ही पाहताय धीरजला पाहता. चुकी झाली आहे. चुका होत आहेत अशा क्षणाला चुका तुम्ही मात्र करताय. मॅच तुम्हाला सोडावी लागेल. पुन्हा एकदा ही स्पर्धा 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल स्वर्गीय लहूशेठ पाटील चषकाची. अशा चुका पॉइंटला फिल्डर थोडी खराब झाली धीरजच्या माध्यमातून. आणि तुम्ही पाहता आता समीकरण 5 मध्ये 12. फिल्डिंग खराब झाली तो थोडा खराब आला आणि या 2 धावा लगेचच 5-12चं समीकरण. ऑलरेडी गार्बेट बॉल चाला लॉंग ऑनला. फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केली जाते. डबल न स्कोर पुढे चालला धाबा धावपलकावरती 49 या आकड्यावरती. आणि आता समीकरण 4 बॉल 10 धावेची गरज आहे. मोठे फटके हवेत. गौरवला तर डॉट बॉल टाकायचे आहेत. विकासला या मैदानावरती मॅच महत्वपूर्ण आहे. चांगला बॉल होता. चांगला बॉल होता. विकेट किपर डायरेक्ट हिट करायला हवा होता कारण की फलंदाज नवीन आला असता. तसं काही घडलं नाही. या बॉलवरती 1 आली. 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती लागल्या जातात. 50 कंप्लीट झाल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. आणि आता समीकरण उरलं आहे 3 बॉल 9 ची गरज. 3 बॉल 9 धावेची गरज आहे या मैदानावरती. षटकातील पुढचा बॉल. बादशाहला कडा बॉल मागे. फिल्डिंग चांगली झाली. फ्लो स्टिपला 1 केली आहे. डबलचा कॉल दिला. दुसरी होईल का? दुसरी पूर्ण केली जाते. आता बॅकअपला तुम्ही पाहिलं आणि आता समीकरण उरलं. बॉल शिल्लक 2 बॉल 6 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. या बॉलवरती 2 आल्या आणि धावा धावपलकावरती तुम्ही 52 पाहता. 2 बॉल आणि 7 धावेची गरज. नागझरी टीमचा कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहायचं. 2 बॉल 7.
फटका चांगला, बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं, फिल्डर लॉंग ऑफला आणि या बॉल वरती मिळतीये एकच धाव आणि आता समीकरण उरला 1 बॉल 6 धावेची गरज, 1 बॉल 6 धावा. येईल का गोल्डन षटकार गौरवच्या बॅटमधनं? पहिल्या फलती तिसरी मॅच तुम्ही काय पाहताय? चिंचवली आणि त्यांच्या आगेस खोणी. कोण जिंकेल, कोण होईल या स्पर्धेतून बाहेर आणि कोण या स्पर्धेमध्ये स्वतःचं अस्तित्व ठेवेल? बॅटर ऑन द स्पेशल, बॉलर ऑन द स्पेशल, फिल्डर ऑन द स्पेशल आणि प्रेक्षकांना मनमोहित करणारी मॅच तुम्ही पाहता. 1 बॉल 6 रन, 6 रन 1 बॉल. मात्र गौरवचा षटकार लगवला तर नक्कीच डोक्यावरती उचलले जाईल खोडीचे प्रेक्षक आणि इथून जर डॉट बॉल जर फेकला तर चिंचवलीचे प्रेक्षक उचलतील विकासला. मॅच काय तुम्ही पाहता? कमबॅकिंग षटक, खूप चांगलं षटक या षटकामध्ये. 1 बॉल 6, एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघांचं. मॅच आवडली असेल तर 1 चेंडू 6 धावा. उडवला बॉल, चालला लॉंगॉला, फिल्डर जज आणि अशा रीतीनं हा सामना जिंकला चिंचवली संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम खोणी, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा देखील आभार आणि तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. लाईनअप करायचा बघा, लाईनअप करा. लाईनअप करूनच मैदान सोडायचं बघा, हस्तांतरण करूनच तुम्ही मैदान सोडणार आहात याची देखील लक्षात घ्या. या नागझरी संघाचा कॅप्टन आणि चिंचवली टीमचा कॅप्टन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग अटॅक देखील खूप छान राहिलं विकासचं, पण बॅटिंग करत असताना 2 चौकार 1 षटकार, ज्याच्या बॅटमधनं आल्या धावा 17 आणि तो सलामी